नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. आज दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी परभणी शहरातील हॉटेल राधिका पॅलेस येथे आगामी महानगरपालिका निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणूक स्वबळावर सर्व 65 जागेवर लढवणार असल्याचे पक्षश्रेष्ठाने सांगितले. तसेच भाजपा व भाजपा मित्र पक्ष सोडून एखाद्या पक्षाने युतीचा प्रस्ताव ठेवल्यास त्यांच्यावर विचार केला जाईल असेही बैठकीत सांगण्यात आले. तसेच निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराबद्दल चर्चा करण्यात आली व लवकरच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील याबद्दल ही माहिती देण्यात आली. सर्व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागावे असेही या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ, विभागीय प्रशिक्षक प्राध्यापक सुरेश शेळके, परभणी जिल्हा अध्यक्ष उत्तर प्रमोद कुटे, परभणी महानगर अध्यक्ष मुद्दस्सीर असरार, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी सुनीता साळवे, युवा जिल्हाध्यक्ष उत्तर गणेश गाडे, भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हाध्यक्ष MM भरणे, जिल्हा महासचिव शिवाजी वाकळे, महासचिव मुजफ्फर खान, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वायवळ, जिल्हा कोषाध्यक्ष NG खंदारे, जिल्हा सचिव गौरवकुमार तारू, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप खाडे, BR आव्हाड, परभणी तालुका अध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव आंभोरे, परभणी तालुका अध्यक्ष दक्षिण कमलेश ठेंगे, तालुका महासचिव युनुस कच्छी, तालुका उपाध्यक्ष शेख कलीम, तालुका उपाध्यक्ष राहुल पवळे आदी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले तर आभार प्रदर्शन रायबोले यांनी केले. क्रांतिकारी जय भीम. मंच पे उपस्थित नागोराव पंचाळ सर, शेळके सर, जिला अध्यक्ष कुटे सर, महिला अध्यक्ष साळवे मैडम, युवा अध्यक्ष गाड़े साहब, एडवोकेट इम्तियाज खान, मुजफ्फर भाई. आज की जो मीटिंग रखी गई है इसका मकसद है परभणी महानगर पालिका के इलेक्शन जो डिक्लेयर हो चुके हैं इसके संदर्भ में ये मीटिंग का आयोजन परभणी महानगर की तरफ से किया गया है. और मैं बाबा साहेब अम्बेडकर का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने परभणी महानगर की बड़ी जिम्मेदारी एक मुस्लिम होने के नाते मुझ पर दी है. आप सब लोग जैसा जानते हैं कि परभणी ज़िला ये अल्पसंख्यक ज़िला है जहाँ पर मुस्लिम आबादी सबसे ज़्यादा है. और अगर मैं परभणी शहर की बात करूँ तो परभणी शहर में भी मुस्लिम आबादी सबसे ज़्यादा है जिसको नज़रअंदाज नहीं किया जा सकता. और महानगर पालिका हो, आमदार हो या खासदार हो, मुस्लिम, OBC, SC इन सबको मिलकर सत्ता हासिल की जा सकती है. इसी तर्ज पर परभणी महानगर पालिका के इलेक्शन जो होने जा रहे हैं, यहाँ पर परभणी महानगर पालिका इलेक्शन हमें SC, मुस्लिम, OBC ये तीनों कास्ट को लेकर महानगर पालिका पे वंचित बहुजन आघाड़ी का झंडा बुलंद करना है और लहराना है. ये हमारा उद्देश्य है. ये उद्देश्य परभणी महानगर पालिका पे वंचित बहुजन आघाड़ी का कब्जा हो जाएगा. परभणी में वंचित बहुजन आघाड़ी का महापौर बन जाएगा. परभणी में वंचित की ऐसा बिल्कुल भी नहीं है. उसके लिए हमें काम करना पड़ेगा, प्लानिंग करना पड़ेगी और सबसे बेसिक बात यह है कि सबको मिलजुल कर काम करना पड़ेगा. यहाँ पे वातावरण अच्छा है और यहाँ से हमें कामयाबी मिल सकती है. हमने 42 इच्छुक फॉर्म हमारे पास आ गए हैं और आज कार्यकर्ताओं की मीटिंग इसलिए रखी गई है कि कल ये ना हो कि इच्छुक फॉर्म आने वालों में से किसी को उम्मीदवारी मिल जाए और वंचित बहुजन आघाड़ी में अपना खून पसीना जाया करने वाला, अपनी मेहनत करने वाला कार्यकर्ता टिकट से वंचित रह जाए. तो लेकर हम समाज में जाएंगे, अपनी बात रखेंगे और इंशाअल्लाह
हर प्रभाग में वंचित बहुजन आघाड़ी का एक वोट बैंक है। कोशिश करने के बाद हमें कामयाबी मिलेगी, मैं ये उम्मीद करता हूँ। और आप लोगों से सिर्फ आग्रह करता हूँ कि 1 महीना, आप तो हमेशा पार्टी को वक्त देते हैं, सालों साल से पार्टी के लिए आपने अपना वक्त दिया, मेहनत की, पर ये 1 महीना अपने पूरे चीजें छोड़कर अगर हम पार्टी के लिए काम करें तो निश्चित तौर पर परभनी महानगर पालिका में हम अपना झंडा लहरा सकते हैं। एकता के साथ, अखंडता के साथ हमें परभनी महानगर पालिका की तैयारी करनी है। अब मैं आगे की बात ये करूंगा कि अगर आप में से हर कोई ये बोल दे कि भाई मैं ये प्रभाग की जिम्मेदारी ले रहा, ये प्रभाग में से 4 उम्मीदवार ईमानदार, उत्कृष्ट और ऐसे उम्मीदवार जो सर्वगुण संपन्न है मैं ला कर दूंगा, मेरी जिम्मेदारी है, तो अपन उसका नाम यहाँ पर लिख लेंगे, है ना सर? लिख के दे सकते हैं। बेटे के बाद मैं इतनी बात कहकर अपनी बात खत्म करता हूँ। सर्व महामानवांना मानवंदना देऊन आदरणीय व्यासपीठ शेळके साहेब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुटे साहेब, महिला जिल्हाध्यक्ष मॅडम साळवे मॅडम आणि इतर पदाधिकारी आणि समस्त बांधवांनो, आज मला मुदस्सीर अस्तार साहेबांनी हे जे नामनिर्देशनची प्रक्रिया असते, निवडणूक तर कुणीही लढतो, परंतु कशा प्रकारे आपण निवडणुकीला सामोरं जावं आणि कशा प्रकारे निवडणुकीची तयारी करावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एक 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। त्यामध्ये मी आपल्याला विनंती करतो की लक्षपूर्वक आपण ऐकावे की निश्चित होतं काय। आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उत्साह असतं, आपण लढण्यासाठी आग्रही असतो, परंतु काही कागदपत्रांची कमतरता असते, काही तांत्रिक बाबीची चुका होतात, त्यामुळे आपला फॉर्म नामनिर्देशन पत्र रद्द होतो। बरोबर आहे। आता नामनिर्देशन पत्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपल्याला महत्त्वाची कागदपत्र कोणती आणि त्याचा क्रायटेरिया काय आणि कशा प्रकारे आपले नामनिर्देशन पत्र बाद होऊ नये या संदर्भात सगळ्या तुमच्या जिल्हा आघाडीने शेळके सरांनी आणि पांचाळ सरांनी यांनी वेळेवरच त्याला कसं आपल्याला इरेडिकेट करता येईल, त्याच्यातून कशा त्रुटी काढता येईल, आपला नामनिर्देशन पत्र रद्द होणार नाही या बाबीकडे त्यांनी लक्ष दिला। त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी ही बाब निवडणुकीच्या पूर्वी लक्षात आणून दिली। मानवांनो, आपले फॉर्म काय होतात की जे स्थानिक पार्टी असतात त्यांच्या फॉर्माचा गैरवापर होतो। एबी फॉर्म, पहिल्यांदा माझी अशी विनंती आहे सगळ्या व्यासपीठाला, एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात द्यायचं नाही। पहिली माझी सूचना आहे की एबी फॉर्म जो असतो पक्षाचा ते उमेदवाराच्या हातात द्यायचं नाही। उमेदवारानं आपला नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करायचं, त्याची झेरॉक्स प्रत जिल्हा कार्यकारिणीकडे आणून द्यायची। जिल्हा कार्यकारिणीने कोणाला एबी फॉर्म देत आहे त्याबद्दल सुद्धा उहापोह करायचं नाही, कारण की 4 उमेदवार, समजा 16 एक पॅनल आहे 4चा वार्ड मध्ये, 16 उमेदवाराला फॉर्म भरायला लावायचे। तुम्ही तुमचे फॉर्म भरा, पार्टी निर्णय घेईल आम्ही कोणाला एबी फॉर्म लावणार आहे ते आमचा अधिकृत उमेदवार असेल। बरोबर आहे। जर आपण एका उमेदवारावर विश्वास केला तर आपला विश्वासघात नक्कीच होणार आहे। पक्षीय बलाबल वाढलेली आहे आणि इतर पक्षांच्या मनात वंचित बहुजन आघाडीची धास्की त्यांनी घेतलेली आहे, भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे। त्यामुळे एबी फॉर्मचा अपराधपार होऊ शकतो। उमेदवाराच्या हातात जर आपण फॉर्म दिला, ते फॉर्म घेऊन घरी जाऊन झोपून जातं, फोन बंद करून टाकतं। बरोबर आहे। त्यांना नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट करायला लावायचं आणि नामनिर्देशन पत्र सबमिट केल्यानंतर जिल्हा पार्टीची समिती नियुक्त करेल, त्या समितीनं 3 निवडणूक निर्णय अधिकारी असतील, त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रभाग निहाय ते एबी फॉर्म घेऊन जमा करायचे। त्याचे तारखा कशा आहेत जमा करण्याचे? नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख आहे 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान, म्हणजे 23 तारखेला सुरू होईल आणि 30 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र आपल्याला भरता येईल, ही शेवटची तारीख। आणि जिल्हा कमिटीला सुद्धा 30 डिसेंबरच्या 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट करणं गरजेचं आहे। बरोबर आहे सर, 30 तारखेपर्यंत। आणि त्यानंतर
31 तारखेला छाननी आहे. 31 तारखेला छाननी झाल्यानंतर आपले उमेदवार निश्चित होतील त्या दुपारी की आपला एबी फॉर्म कोणाला दिलेला आहे. बाकीचे उमेदवार बाद होतील किंवा ते दुसऱ्या पक्षाला तिला दिलेले ते होतील किंवा अपक्ष म्हणून ते निवडणूक लढतील. याच्यामध्ये काय होणार आहे, जे दगा करणारे उमेदवार आहे की काय तांत्रिक बाबी एबी फॉर्म मध्ये सोडून द्यायच्या, त्याच्यासाठी सुद्धा जिल्हा कमिटीने एक दक्षता घेतलेली आहे. आमची वकिलांची एक टीम आहे. तुमच्या याच्यामध्ये वंचितच्या ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही फॉर्म टाकलेला आहे की तुम्हाला उमेदवाराला काहीच करायचं नाही. उमेदवारानं त्याचं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड आणि ज्या प्रभागामधून तो निवडणूक लढवत आहे त्या प्रभागाची मतदार यादी आणि 4 सूचकांचे इलेक्शन कार्ड, उमेदवारानं एवढंच काम करायचं. सगळा नामनिर्देशन पत्र जिल्हा कमिटीकडून तयार करून दिला जाईल आणि तो नामनिर्देशन पत्र एकत्र झाला तर सर्व उमेदवारांनी जाऊन एकत्र सबमिट करायचं. त्यांची इच्छा असेल की बाबा मी वेगळा सबमिट करतो, त्यांनी वेगळा जाऊन सबमिट करावं. बरोबर सर, त्यांच्या इच्छेप्रमाणे. परंतु माझी जिल्हा कमिटीला विनंती की एबी फॉर्म उमेदवाराच्या हातात द्यायचे नाही. आपल्याला अधिकार आहे, आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे नेऊन देऊ शकतो. अभिवादन करतो आणि जमलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, आज मंचावरील आमचे मार्गदर्शक पंचाल सर, शेळके सर, प्रमोद सर, आसरार सर, मॅडम, भरणे साहेब, आपले मुझफ्फरभाई वाकळे साहेब यांनी जे मला बोलण्याची संधी दिली व त्यांच्यासोबत घेऊन मला एक सोबत घेऊन चालतात याचा मला सर्वप्रथम मी अभिमान बाळगतो. आणि प्रभाग क्रमांक 12 मधील जे मागील लोकसभेला जे मतदान झालं, प्रभाग क्रमांक 12 मधील परभणी शहरातील 2 नंबरला मतदान झालं, जे की 1650 माझ्या प्रभागात मी वंचित बहुजन आघाडीला मतदान करून घेतलं. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की इथून पुढं वंचित बहुजन आघाडीची जी सीट लागेल त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील नक्कीच योगदान राहील आणि प्रभाग क्रमांक 12 मधून मी उमेदवार निवडून आणि याचा प्रयत्न करेन. महापुरुष को अभिवादन करता हूँ और विचार मंच का तमाम कार्यकर्ताओं को. असरार भाई ने जो अहदनामा निकाले हैं तो सबसे पहले उसके अंदर अपना एक बहुत बड़ा मुद्दा है रोडों का, क्योंकि रोड के जो 9 रोड के जो क्रांति करे थे अपने जो आंदोलन करे थे और परभणी में वंचित बहुजन आघाड़ी की वजह से चले क्या पूरा रोड का सेंक्शन हुआ है, इसलिए वो अहदनामा बहुत अच्छा है. अब रही बात कि आप दोनों से विनती करता हूँ, मैं जिला अध्यक्ष और शहर अध्यक्ष परभणी के फाउंडेशन है ये, आप दोनों ने एकजुटी से एक ताकत से, क्योंकि बाबा साहब अम्बेडकर साहब ने दलित और ओबीसी संगठन के जिलाध्यक्ष बनाया और मुस्लिम को शहर अध्यक्ष बनाया, क्योंकि इतना खतरनाक इलेक्शन हुआ रहा है. चिंतूर भी देखा और पूर्णा भी देखा मैंने कि भाई पैसे का बोलबाला वार्ड क्रमांक 3 के अंदर 1600 मतदान एससी समाज को वंचित के वास्ते है, क्योंकि ये मतदान बिकता भी नहीं है, किसी को डालता भी नहीं, क्योंकि 3 नंबर में जो उम्मीदवार है सक्षम उम्मीदवार अगर दिए नहीं के पूरे 7 जो एससी समाज के जो वार्ड है. सर्वप्रथम महापुरुषांना मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व सन्मान्यांचा नाव न घेता सर्वांना परिचय झालेला आहे. वेळ कमी असल्या कारणानं मी माझं एक 2 शब्दामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणशिंग फुंकली गेलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं आपले उमेदवार कसे निवडून येतील यासाठी कामाला लागलेले आहेत. त्या अनुषंगाने आपली ही बैठक, या बैठकीमध्ये मी जरी आम्ही आमच्याकडे ग्रामीण भाग असला तरी पण आम्ही पक्षाचे एक कार्यकर्ते आहोत. आम्ही शहरामध्ये राहतो, शहराची नाव जोडलेली आहे, शहराचं राजकारण आम्ही जोडून बघतो. मी एक पत्रकार असल्या कारणाने मला ह्या घडामोडी पण सुद्धा याची माहिती आहे. त्या अनुषंगाने मी काही सूचना करू इच्छितो. सर्वप्रथम महानगरपालिका निवडणूक इच्छुक उमेदवार यामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना संधी देण्यात यावी. पहिलं त्यांना विचारात घेऊन नंतर पुढचं पाऊल उचललं पाहिजे, ही माझी पहिली विनंती असणार आहे. त्यानंतर दुसरी विनंती अशी आहे, जे की उमेदवार निवडणूक लढताय
त्या उमेदवाराला एक आपली हितचिंतक म्हणून 10,000ची पावती लावून पक्षाच्या वतीने लावण्यात आलेली आहे. याबद्दल माझं असं मत आहे, माझं मत आहे बरं, वैयक्तिक मत. माझं मत असं आहे, हितचिंतक हा पक्षातला पदाधिकारी असू शकत नाही. कारण पक्षात हा पदाधिकारी त्याचा तो एक त्या पक्षातला एक सभासद आहे, मेंबर आहे, त्याचा एक परिवाराचा हिस्सा आहे. जो पदाधिकारी आहे, जो कार्यकर्ता, जो सोबत पद आहे, तो हितचिंतक कसा असू शकत? तो परिवाराचा हिस्सा आहे. पक्षाच्या बाहेर जो व्यक्ती असतो किंवा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी आपले हितचिंतक असू शकतात. अशा व्यक्तीकडून जर बाहेरचा व्यक्ती जर आला आपल्याकडे तिकीट मागण्यासाठी, त्याच्याकडून तुम्ही हितचिंतक पावती घेण्यास काही हरकत नाही. परंतु आपण पक्षामध्ये काम करत असताना आपले पदाधिकारी ऑलरेडी पक्षासाठी त्याचं खूप काही योगदान दिलेलं आहे. त्यानं स्वतः आपला श्रम दिलेला आहे, पैसा दिलेला आहे. त्याचप्रमाणे विविध आंदोलने असो, पक्षाचे विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद या निर्णयाची घेऊन आजच्या आढावा बैठकीमध्ये येणारी महानगरपालिका लढण्याचा वंचित बहुजन आघाडीने निर्धार केलेला आहे. निवडणुकीच्या संदर्भामध्ये इच्छुक उमेदवारांचे 60 ते 65 जणांचे अर्ज महानगराध्यक्षांकडे आलेले आहेत. उमेदवाराची निर्णय घेणे, निवडणे, त्याच्यानंतर बूथ बांधणी यासाठी महानगरपालिकेसाठी सर्व पदाधिकाऱ्यांची मिळून एक निवडणूक समिती, मनपा समिती तयार करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय आहेत ते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. युतीच्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेबांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं पालन करून येणाऱ्या काळात आमच्या अटी शर्तीमध्ये बसणाऱ्या पक्षाशीच आम्ही युती करू असा विश्वास आज सर्वानुमते आम्ही या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. काय अजेंडा असणार आहे परभणी महानगरपालिकेच्या अनुषंगाने? प्रस्तावित पक्षाकडे आज वर्षापासून 25 वर्षापासून सत्ता आहे. परंतु सर्वसामान्य माणसांच्या ज्या नागरिक समस्या आहेत त्या समस्याकडे कधीही दुर्लक्ष सातत्यानं करण्यात आलेलं आहे. ट्रॅफिकची समस्या असं वसमत रोड आहे, जिंतूर रोड आहे, या ठिकाणी जवळजवळ मौत का कुवा हे रस्ते झालेले आहेत. ट्रॅफिकचे अडचणी आहेत. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्या आहेत. घंटागाडी आहे. कोणाच्या नगरसेवकाच्या किंवा प्रतिष्ठिताच्या तालावर चालणारी ही जी व्यवस्था आहे हिला ठीकठाक करण्यासाठी किंवा हिला नीट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज मैदानात उतरलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अर्थात महानगरपालिकेच्या आता कालच घोषित झालेल्या आहेत. त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार आज परभणी महानगराध्यक्षांनी अतिशय महत्त्वपूर्ण बैठक इथं बोलावली. त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली आणि यामध्ये आपण अतिशय योग्य, सक्षम, अभ्यासू अशा उमेदवारांना आपण उमेदवारी देणार आहोत. कुणावर अन्याय होणार नाही. प्रथमतः पक्षाचे जे पदाधिकारी असतील ते इच्छुक असतील, प्राधान्यानं त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि नंतर इतरांचा विचार केला जाईल. पण हे होत असताना या प्रशासनाचा आत्तापर्यंतचा जो भोंगळा कारभार आहे, परभणीला महानगरपालिका म्हणावं की ग्रामपंचायत म्हणावं हा एक प्रश्न आहे आणि त्यामुळं इथं ज्या सुखसुविधांपासून हा जो मतदार किंवा नागरिक हे अतिशय त्रस्त आहेत, वंचित आहेत, त्यांना अतिशय न्याय देण्यासाठी त्यांच्या मनातली सत्ता आणि हे शहर सौंदर्यीकरण किंवा विकास कसा असतो ते वंचित बहुजन आघाडीनंतर जनतेला कळणार आहे. आज दिनांक 16 दिसंबर रोजी परभनी महानगर पालिका इलेक्शन के संदर्भ में वंचित बहुजन आघाड़ी की एक मीटिंग रखी गई थी, जिसमें आने वाली महानगर पालिका इलेक्शन में पार्टी 16 प्रभाग में पूरी ताकत के साथ इलेक्शन कॉन्टेस्ट करेंगी, इस पर विचार किया और आने वाले महानगर पालिका इलेक्शन वंचित बहुजन आघाड़ी अकेले अपने दम पर लड़ेंगी. अगर कोई समविचारिक पक्ष बीजेपी छोड़ के अगर युति करना चाहता है तो हमारे वरिष्ठों से बात करके उस पर भी चर्चा होगी. मैं इतनी बात कहता हूँ. येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीबद्दल आज वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक पार पडली. सर्व पदाधिकाऱ्याला विचारात घेऊन ही बैठक पार पडली. त्यामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे नगरोपांचायत सर सुरेश शेळके सर, महानगराध्यक्ष व सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबळा लढणार आहे आणि आमच्याकडे अनेक फॉर्म आता इच्छुकांचे आलेले आहेत. काही दिवसातच काही
4-5 दिवसामध्ये आम्ही इच्छुकांची मीटिंग घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडी कुठल्याही मित्रपक्षासोबत युती करण्यास तयार आहे. आम्ही मागच काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अहवाल पाठवलेला आहे की आपण लवकरात लवकर ज्या पक्षानं आमच्याकडे अहवाल दिले, काही जणांनी दिलेले आहेत माझ्याकडे की आम्हाला युतीचा मांडायचा, अजून मी वरिष्ठाकडे मांडलं नाही, पण काही मीटिंगमध्ये पुढच्या आम्ही ठराव विचार घेऊन वरिष्ठ आमच्या पदाधिकाऱ्याला मांडू आणि युती करण्याचं आपल्या मीडियाच्या द्वारातून सर्वांना कळवू. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.